धन्यवाद. चला आता मात्र कुठले चला सलामीची जोडी एक आकाश आणि आकाशच्या सोबत मात्र फुलचंद असे दोन फलंदाज मैदानात. साखळी फेरीतली शेवटची मॅच आहे. अगदी आपल्या टाइम टेबल मध्ये या मॅचचा टाइम दिला होता 4:15 परंतु ही मॅच अर्धा तास अगोदर चालू होती. त्यामुळे आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आहेत. 3:49 म्हणजे जवळपास 3:50 ही मॅच चालू होती असं आपण धरून चालूया. आणि आपल्या टाइम टेबल पेक्षा आता आपण आज अर्धा तास अगोदर चालतोय. त्यामुळे सर्वप्रथम तर आपल्या सर्व संघांचं संघ मालकांचं आणि खेळाडूंचं हार्दिक हार्दिक आभार की आपण कोणताही विलंब न करता आपल्याला दिलेल्या वेळेत मात्र या ठिकाणी उपस्थित राहिलात. मला वाटतं पहिल्यांदा असं घडतंय साईराज प्रीमियर लीगच्या या 8 पर्वांमधून की स्पर्धा अगदी वेळेत चालू आहे. अन्यथा बऱ्याचदा आपण पाहतो की 1-2 तास आपण उशिरा चालत असतो. त्यामुळे पंचांचं सुद्धा खूप सारं कौतुक असेल. रोशन आज आपण 2 तास लेट केली स्पर्धा परंतु आपण वेळेत आहोत. येस म्हणूनच टीमचं आणि अंपायरचं विशेष आभार व्यक्त करतोय की आपण सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलंय. आपण चालू करायची वेळ दिली होती 11:45. मला वाटतं आपण जवळपास 1:15 वाजता मॅच चालू केली आणि आता 3:45 वाजलेलेत आणि मॅच चालू करायची वेळ होती 4:15ची. तर खूप खूप धन्यवाद. पहिलाच बॉल इथे आपण बघतोय आकाशच्या माध्यमातून मात्र खेळला गेलाय आणि पहिला बॉल निर्धाव. सुरुवात झाली आहे शेवटच्या सामन्याची. आज इंटर साईराजचा हा साखळी फेरीतला शेवटचा सामना. यानंतर मात्र आपण सेमीफायनल्स आणि फायनल्स कडे वळणार आहोत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मात्र आडव्या बॅटने सॅम गोलंदाजी करतोय. दोन्ही बॉल निर्धाव हाताळलेत सॅमने. जर्सी नंबर 45. एका बाजूला महादेव वॉरियर्स आहे. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे आणि याही वेळेला बॉलला अडवलं जात आहे. सलग 3 डॉट बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत ते सॅमच्या माध्यमातून. बघूया आता मात्र या स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर सॅम हाताळू शकतो का. अगर सैम ये ओवर अपने मेडन ओवर डाला तो पहला मेडन ओवर होगा इस पूरी टूर्नामेंट का. तो मौका है दस्तूर. देखिए क्या होता है. चौथी गेंद के लिए सैम तैयार. लेफ्ट आर्म राउंड 3 टू गो. इस बार भी फुल टॉस गेंद थी डिक्लेयर में चली जाएगी और एक सिंगल वहां पर अंपायर द्वारा घोषित किया जाएगा. डिक्लेयर के तौर पर एक सिंगल आकाश के बैट से निकलता हुआ ये पहला रन. वैयक्तिक और टीम के रनों का खाता वहां पर खोले है आकाश. पहले इनिंग का ये खेल देखिए 4 ओवर्स में कितने रन बना पाती है फुलचंद यादव जी की समयमाई चैंपियंस. कदमों का इस्तेमाल किया. इस बार हल्के हाथों से आगे बढ़कर आए थे लेकिन बहुत ही बेहतरीन गेंद डाली गई. बैट से थोड़ा सा दूर रखा था ये बॉल और उस पर आकाश ने पॉइंट की तरफ खेलते हुए एक सिंगल मुकम्मल किया है. सिंगल के साथ अब स्कोर 5 गेंदे और 2 रन. 3 डॉट बॉल 2 सिंगल्स. अब ओवर की आखिरी गेंद स्ट्राइक पर होंगे फुलचंद यादव टीम के ओनर और उन्होंने खेला हुआ ये शॉट सीधे साहिल के हाथों में और आखिरी बॉल पर एक बड़ा झटका. बड़ी मछली जाल में यहां पर फंसी है टीम के ओनर फुलचंद यादव. बिना कोई रन बनाए 0 का चश्मा पहनकर बैक टू द पवेलियन. पुन्हा एकदा आपण साईराज प्रीमियर लीग कडे वळूया. ज्या ठिकाणी मात्र आता आपण साखळी फेरीतला हा शेवटचा सामना बघतोय इंटर साईराजचा. पहिली ओव्हर संपली आहे. समयमाई चॅम्पियन्स 1 गडी बाद 2 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त होताना आपल्याला बघायला मिळतोय. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आपण असाच क्रिकेटचा रंगारंग खेळ अनुभवणार आहोत. आता मात्र आपण जर पाहिलं तर अगदी आलेल्या 22 संघांमधून 4 संघ शॉर्ट लिस्ट केले जाणार आहेत ज्यामधून 2 सेमीफायनल इंटर साईराजच्या होतील आणि 2 सेमीफायनल इंटर शिवडीच्या होतील. त्यामधून पहिली इंटर शिवडीची सेमीफायनल असणार आहे शिवडीची लक्ष्मी माता विरुद्ध जय माता दी स्पोर्ट्स क्लब आणि दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे शिवडीचा सम्राट विरुद्ध सत्वाची माऊली या 2 मातब्बर संघांमध्ये. आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर इंटर साईराजच्या माध्यमातून मात्र कोणते 2 संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय करणार हेही आपण थोड्याच वेळात आता जाणून घेणार आहोत.
कारण ही शेवटची मॅच आणि या मॅच नंतर मात्र पॉइंट टेबल आपल्या समोर असेल. कोणते संघ क्वालिफाय झालेत, कोणते डिस्क्वालिफाय झालेत. 6 मधून 4 संघ क्वालिफाय करतील आणि मात्र 2 संघ जे आहेत या स्पर्धेतून मात्र इंटर सायरसच्या 6 संघांमधून डिस्क्वालिफाय होतील. आणि तदनंतर मात्र होईल संध्याकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनलचा थरार. अगदी व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र येताना आपल्याला बघायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स मिळत आहेत. सध्या स्कोअरकडे आपण थोडंसं लक्ष टाकूया. संघाची धावसंख्या या व्हाईट बॉल सोबत मात्र पुढे सरकते. 5 धावा आणि पुन्हा एकदा मात्र बॉल डिक्लेअर मध्ये एकेरी धावेसाठी 5+1 6 धावा स्कोर कार्ड वरती. एका गड्याच्या मोबदल्यात फुलचंद यादव यांचा समयमाई चॅम्पियन्स. समयमाई फाउंडेशनचं सुद्धा खूप चांगलं योगदान आहे, खूप चांगलं सहकार्य साईराज प्रीमियर लीग साठी. फुलचंद आणि लालचंद यादव दोघांनी मात्र खूप चांगलं सहकार्य नेहमीच करत आलेले आहेत. आमचे स्पॉन्सर्स आहेत त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद असेल. दरम्यान आकाश पुन्हा एकदा चिंतामणीच्या या पहिल्या दुसऱ्या बॉलचा जो खेळ आपण पाहिला त्यामध्ये आपण जर पाहिलं तर सिंगल घेतले गेलेत. चौथा बॉल होता या ओव्हर मधला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 7 धावा सध्या स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यात. फुलरलेनचा बॉल आणि समोर खेळलेला फटका लॉंग ऑफ वरती. फिल्डर आहे परंतु बॉल हातातून निघून जातोय सीमा पार, होतोय फरार. धावा मिळतील 4. येतोय SRPL चौकार. एक प्रकारे आपण शिवडीची IPLच बघतोय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची IPLच बघतोय असं म्हणावं लागेल. अगदी शिवडी परिसरातून आलेले रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मात्र निवडले गेलेले 16 संघ आणि त्याचबरोबर इंटर साईराजचे लाईव्ह ऑप्शनच्या माध्यमातून बनवले गेलेले 6 संघ असे एकंदरीत 22 संघ या स्पर्धेमध्ये मात्र गेल्या 4 दिवसात खेळताना आपण बघितले. त्यामधून 4 संघ इंटर शिवडीमधून ऑलरेडी सेमीफायनल साठी क्वालिफाय झालेत. तर सध्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या मात्र झाली ती 1 गडी बाद 1 11 धावा. आणि तिकडे बघा आपण जर पाहिलं तर आमचे आयोजक जे आहेत या स्पर्धेची जी आयोजन समिती अगदी व्यासपीठाच्या कोपऱ्यात बसून संध्याकाळच्या सर्व कार्यक्रमाचं प्लॅनिंग करताना आपल्याला बघायला मिळत आहेत, नियोजन करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. तानाजी मोरे, गणेश कोरे तिकडे बसले आहेत आणि संध्याकाळी काय करायचं, कसं करायचं, हाऊ टू डू, वेन टू डू आणि व्हॉट टू डू हा प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये पडलेला आहे. आणि यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अलॉंग विथ द कार्पेट. आणखीन एक बॉल जमिनीला आग लावत जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय SRPL चौकार. धन्यवाद डीजे. रोशन गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मात्र ताकदवर स्ट्रोक केला आकाशने, परंतु खोदा पहाड और निकला चुहा. एकच रन मात्र मिळेल या बॉल वरती आणि सिंगल सोबत संघाची धावसंख्या सध्या पुढे सरकते. 17 रोहन आहे, माफ करा. पुन्हा एकदा मात्र खोलात टाकलेला बॉल, परंतु त्याला खोदून काढलं. सिद्धू आहे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आणि ते मात्र पहिल्या डावाचा खेळ मात्र आपण जर बघितला तर खूप चांगल्या पद्धतीने रंगतोय. समयमाई चॅम्पियन्स मागील मॅच मध्ये एक मोठी हार त्यांना पत्करावी लागली होती, मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु या मॅच दरम्यान मात्र इथे आपण जर पाहिलं तर नो बॉल आणि नो बॉल वरती मात्र आकाश बॉक्स आउट होणार आहे. आणखीन एक विकेट, मोठी विकेट. आकाशची बॅटिंग आपण जर पाहिली तर आकाशच्या बॅट मधून वैयक्तिक धावा किती आल्यात हेही आपण जाणून घेऊया. मला वाटतं एक चांगलं धावफलक त्याने आपलं संघासाठी उभारलंय. सध्या युवराज जातोय मैदानाच्या आतमध्ये. एक युवा खेळाडू आहे, नावच युवराज आहे आणि युवराज सिंग सारखी स्टाईल आहे त्याची बॅटिंगची. बघा आडव्या बॅटनं स्वीप केलाय पहिला बॉल. वैयक्तिक 10 धावा बनवल्या आकाशने आणि युवराज बघा मैदानाच्या आतमध्ये. काय ॲटिट्यूड आहे या छोट्या खेळाडूचा. बॅटिंगची स्टान्स बघा.
अगदी युवराज सिंग प्रमाणेच मात्र बॅटिंगचा स्टान्स सुद्धा आहे त्याचा. बंटी आहे त्याच्यासोबत, थोडासा कान मंत्र देतोय बंटी त्याला. आडव्या बॅटने मात्र ऑन साइडला केलाय फटका. पुन्हा एकदा मात्र धाव घेत नाहीयेत बंटी, कारण यानंतर आणखीन एक ओव्हर पूर्ण खेळून काढायची आहे आणि या टीमला कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जायचंय. 3 ओव्हर नंतर 2 गडी बाद 20 धावा स्कोर कार्ड वरती. 20 विद द लॉस ऑफ 2 आफ्टर थर्ड ओवर. 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर 2 विकेटों के नुकसान पर 20 रन. समय माई चैंपियंस और उनके खिलाफ महादेव वॉरियर्स. फिलहाल सौरभ आएंगे आखिरी ओवर के लिए. स्ट्राइक पर होंगे बंटी और पहली गेंद पर दिशाहीन गेंदबाजी का प्रदर्शन यहां पर सौरभ द्वारा. एक एक्स्ट्रा रन जुड़ेगा टीम के स्कोर कार्ड के साथ. और इस बार कदमों का इस्तेमाल, लेकिन सीधे चिंतामणि के हाथों में. भाई अंपायर पे गुस्सा मत निकालिए, आपकी सेवा के लिए वो खड़े हैं वहां पर. और एक एक्स्ट्रा जुड़ेगा और टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 22. कदमों का इस्तेमाल किया इस बार और सिंगल लेने का प्रयास होगा. बिल्कुल बंटी ने अब स्ट्राइक अपने पास लेने की कोशिश की है इस बॉल पर और एक सिंगल जुड़ता हुआ टीम के स्कोरबोर्ड पर. अच्छी बैटिंग वहां पर युवराज द्वारा भी. युवराज की भी तारीफ वहां पर करनी होगी. कल हमने प्रतीक की तारीफ की थी, उसके पहले राज की तारीफ की थी. इस बार फुल टॉस गेंद ताकत के साथ खेला और एक सिंगल लेने का प्रयास होगा वहां पर और अंपायर का इशारा. यस, बैटर आउट. बंटी को आउट होकर वापस लौटना पड़ेगा और विकेट का जैसे ही पतन होगा डीजे को मिलेगा मौका. नए बल्लेबाज हर्षु आया मैदान के अंदर. एक गोलू मोलू से क्रिकेटर है, देखिए हंसते हंसते बल्लेबाजी कर रहे, चेहरे पर एक स्माइल है उनके. और इस बार से एक देखिए कुंभार चिंतामणि के हाथों से निकला हुआ थ्रो. हर्षु के बैट से एक सिंगल वहां पर जुड़ेगा. स्कोर आगे बढ़ता हुआ 5 गेंदों की समाप्ति और रन पूरा हुआ है क्या, ये अंपायर से हम जानना चाहेंगे. क्या ये रन कंप्लीट है? 2 रन मिलेंगे. देखिए छोटा बच्चा समझ के हमको ना समझाना रे. 1 रन और. क्या चालाकी दिखाई है इन दोनों छोटे खिलाड़ियों ने. और आखिरी बॉल पर विकेट का पतन होगा और एक ही साथ देखिए दोनों खिलाड़ी क्या बल्लेबाजी की है, क्या चालाकी दिखाई है वहां पर. बहुत कुछ सीखा है इन्होंने अपने बड़ों से, अपने एक्सपीरियंस खिलाड़ियों से, अपने सीनियर से. और 2 रनों के साथ आखिरी बॉल पर विकेट आई. कुल मिलाकर स्कोर बना है 26 और आने वाली 24 गेंदों में 27 रनों की आवश्यकता. 24 balls to go and 27 runs to win. त्या सर्वांची यादी बनवली जाते आणि तिकडे मात्र स्प्राइटचा सुद्धा आनंद घेतला जातोय प्लॅनिंग करता करता.
पहिल्या ओव्हरसाठी मात्र यदुवंशी आहे गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्राईकवरती फलंदाजीसाठी मात्र चिंतामणी कुंभार आणि त्याच्या सोबत मात्र साहिल अशी सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. महादेव वॉरियर्स या संघाकडून जिन्नत अर्थात जिनू मैदानाच्या आतमध्ये आहे. बघूया काय करतायत, कशा पद्धतीने मात्र या 27 धावा चेस केल्या जात आहेत का डिफेंड केल्या जात आहेत. सगळ्यांचंच लक्ष यशवंतच्या मॅच कडे, कारण खूप काही निर्भर आहे यशवंतच्या मॅचच्या रिझल्ट वरती. दरम्यान हा पहिला बॉल आणि तिकडे मात्र युवराज काय जबरदस्त फिल्डिंग करतोय. मित्रांनो जरा या छोट्या खेळाडूंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी प्लीज, आपल्या सगळ्यांना विनंती आहे. मगाशी त्यांनी जी चपळता दाखवली, एका दावेला दुसऱ्या दावेत ज्या पद्धतीने कन्वर्ट केलं आणि सध्या जी फिल्डिंग ते करतायत, तर त्यांच्यासाठी मात्र टाळ्या होणं गरजेचं आहे. त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. अशा छोट्या छोट्या मैदानातून मात्र मोठमोठे खेळाडू घडत असतात. रोहित शर्माने सुद्धा एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की आम्ही बिल्डिंगच्या बॅकयार्ड मध्ये ज्या वेळेला खेळायचो, आमच्या क्रिकेटची सुरुवात पण तिथूनच झाली आहे. आणि आज सध्या मात्र तो भारतीय संघाचा कर्णधार आहे. मुंबई इंडियन्स सारख्या एका अग्रमानांकित IPLच्या टीमच्या कॅप्टन पदी आहे. अगदी बिल्डिंगच्या कंपाऊंड मध्ये, बिल्डिंगच्या बॅकयार्ड मध्ये खेळत असताना एखाद्या घराच्या काचा फुटल्या की तरच मग क्रिकेटची आवड निर्माण होते. आणि दरम्यान मात्र चौकार आला चिंतामणी कुंभारच्या बॅटमधून. डायरेक्ट हिट करत होते परंतु निशाणा साधला गेलेला नाहीये. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जातोय. यावेळेला पुन्हा एकदा मात्र युवराजच्या दिशेने बॉल जातोय. थ्रोही केलाय. 1-2 नव्हे तर एकूण 3 युवा खेळाडू घेऊन मात्र फुलचंद यादव यांची टीम आज मैदानावरती खेळतीये आणि खूप चांगला परफॉर्मन्स दिला. मगाच्या मॅच मध्ये मात्र आपण जर पाहिलं तर सामना एकतर्फी झाला. त्यांच्या विरोधात खेळत असताना मोठा पराभव त्यांना स्वीकारावा लागला असता. आता या मॅच मध्ये मात्र त्यांनी कमबॅक केलाय. आकाश वरपे और इसने बल्लेबाज को भेजा है अपने घर पे. विकेटचा बदन, खेळाडू बाद. करेंगे युवराज और ये देखिए ये क्या बॉल थी, वाह वेरी चालाक ब्रो. ओ परत एकदा काय बॉलिंग करतोय. 2 डॉट बॉल, 15 बॉल 18 ची आवश्यकता. काय बॉलिंग करतोय. ओ परत एकदा या वेळेला, पण या वेळेला रन मिळेल परंतु चांगला बॉल टाकला. फलंदाज सिद्धू तिथे पुढे आला होता, स्टेप आउट झाला होता, त्याच्या सरळ बरोबर अंगावर त्यांनी बॉल टाकला आणि या वेळेला फिरकी करण्याचा प्रयत्न होता परंतु चिंतामणी थोडासा पुढे आला त्यामुळे त्याने अंगावर मारण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु तो बॉल मात्र डाऊन द लेग साइड गेलाय. त्यामुळे एक्स्ट्रा रन्स मिळणार आहेत. 11 वर 1 आणि चिंतामणीसाठी मात्र टाकलेला हा बॉल. चांगला चेंडू पुन्हा एकदा हाताळला जातोय. आप्पांचा विषय लय हार्ड आहे. पुन्हा एकदा फुल टॉस होता. या वेळेला सिद्धूच्या बॅटमधून रन येईल. बॅटची एज घेतोय. प्रॉपर कनेक्शन मात्र बनवता येत नाहीये. बघा फलंदाजांना या खेळाडूने किती वेळा बांधून ठेवलं. मला वाटतं या ओव्हर मधून किती धावा आले तर 4 रन आणि 1 विकेट या ओव्हर मधून आली आहे. जरा युवराज साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय बॉलिंग केली आहे युवराजने. आणि युवराज जरी गेलाय तर हर्षू आलाय तिकडनं. 3री ओव्हर घेऊन 12 चेंडूत 14 धावांची आवश्यकता. हर्षू, बघूया हर्षू आता कशी गोलंदाजी करतोय. आणि हर्षूने पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर फेकलाय. व्हाईट बॉल. आणि या वेळेला फुल टॉस बॉल होता. रनआउटची संधी आहे आणि बॅटर आउट.
सिद्धूला माघारी जावं लागेल. विकेट येते, फलंदाज बाद. एक सिंगल धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला बघायला मिळेल. यानंतर मात्र आपण मला वाटतं एक छोटासा ब्रेक घेऊ, कारण सेमीफायनलच्या मॅच कडे आपल्याला वळायचं आणि त्याची संपूर्ण मॅनेजमेंट आपल्याला करायची आहे, नियोजन आपल्याला सर्व करायचं आहे. 15 धावा स्कोर कार्ड वरती सध्या आणि 1 रन नो बॉलची, त्यामुळे 16 धावा असे एकूण स्कोर कार्ड वरती आहेत. त्यावेळेला सरळ आकाशच्या हातामध्ये बॉल जातोय, थ्रोही चांगला केला गेलाय आणि आणखीन एक फलंदाज बाद 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 बाद. कशासाठीचा रिव्ह्यू अंपायर? रनआउट साठी. रनआउट साठी मात्र हा रिव्ह्यू घेतला गेलाय. And yes, batter out. Third umpire decision, batter out. चला इथे मात्र बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. फेअर डिलिव्हरी आहे, बहुतेक पंच निलेश सोनार त्या ठिकाणी मात्र काय डिसिजन घेत आहेत बघूया. साऊंड माइंड्स योगेश रोगे खूप खूप धन्यवाद असतील. आज हे 9वं पर्व सुद्धा आपल्यामुळे खूप यशस्वीरित्या आणि खूप सुंदर पद्धतीनं अगदी चांगल्या सजावटीने, चांगल्या लाईट्सने, चांगल्या साऊंडने आज मात्र या स्पर्धेला आपण 4 चांद लावला, त्याबद्दल खूप खूप आभारी असणार आहोत. त्याचबरोबर आभार असतील ते उल्हास पॅकरचे सर्वे सर्वा उल्हासजी गोवेकर यांचे. अगदी 4 स्मार्ट LED TV आणि त्याचबरोबर 20 खेळाडू ज्यांना आकर्षक असे टी शर्ट आणि 5 खेळाडू ज्यांना आकर्षक अशी बॅट उल्हास पॅकरच्या माध्यमातून भेटवस्तू म्हणून दिली जाणार आहे. त्याचबरोबर मालिकावीरासाठी एक आकर्षक वॉशिंग मशीन आपण देणार आहोत आज या स्पर्धेच्या मालिकावीराच्या खेळाडूला. त्याचबरोबर फलंदाजाला एक आकर्षक असा 32 इंचाचा स्मार्ट LED TV, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजाला सुद्धा 32 इंचाचा एक आकर्षक असा स्मार्ट LED TV. आणि सध्या स्कोर कार्ड वरती 18 धावा आहेत, 8 चेंडूत 9 धावांची गरज आहे. सामन्याची रंगत अजूनही कायम आहे, परंतु इथे मात्र नो बॉलचा इशारा पंचांकडून आम्हाला कळवला जातोय. एक्स्ट्रा रन्स मिळणार आहेत. चिंतामणी कुंभार मात्र पूर्णतः प्रयत्नशील आहे या मॅचला जिंकण्यासाठी. बघा आता मॅच संपल्यानंतर आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि थोड्या वेळानंतर मग सेमीफायनल्स आणि फायनलच्या सामन्यांकडे आपण वळणार आहोत. रोशन 5 वाजता आपण सेमीफायनलचे सामने सुरुवात करणार आहोत. 5 वाजता? येस येस येस, बरोबर 5 वाजता. म्हणजे मला वाटतं जवळपास एक तासाभराचा ब्रेक आपण घेणार आहोत आणि त्यानंतर बरोबर ठीक सायंकाळी 5 वाजता आपण सेमीफायनलच्या सामन्यांना सुरुवात करणार आहोत. तर ही अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू की इंटर साईराज मधून सेमीफायनल कोण खेळणार आहे. साईराज मित्रमंडळाच्या अंतर्गत मात्र जे 6 संघ होते त्यामधून मात्र सेमीफायनल साठी क्वालिफाय कोण कोण संघ झाले तेही आपण जाणून घेऊ. त्यापूर्वी इंटर शिवडी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मात्र जे 16 संघ क्वालिफाय झाले होते त्यामधून मात्र सेमीफायनल मध्ये खेळणारे 2 संघ असतील. सुरुवातीला शिवडीची श्री लक्ष्मी माता विरुद्ध जय माता दी स्पोर्ट्स क्लब आणि दुसरा उपांत्य फेरीचा सामना होईल तो शिवडीचा सम्राट विरुद्ध सत्वाची माऊली. तर बॉल मात्र पूर्ण झालेले आहेत. 3 ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 22.
वरती आपल्याला स्क्रीनवरती सर्व काही दाखवलं जातंय, आपण बघू शकता कशा कशा पद्धतीने मात्र 6 बॉल पूर्ण केले गेलेले आहेत. ओव्हरची समाप्ती आणि मात्र आता शेवटला 6 बॉल 5 रनची गरज. 22 धाबा स्कोर कार्ड वरती 6 चेंडूत 5 धाबांची आवश्यकता आहे. फुलचंद यादव स्वतः संघ मालक आता मात्र ही निर्णायक ओव्हर हाताळणार आहेत. पहिला बॉल सिंगल घेतली गेली आहे, अगदी वेगानं, अगदी चपळाईनं, ताकदीनं चोरटी धाव तिकडे घेतली गेली. स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता. फुलटॉस चेंडू, त्यावर आणखीन एक डिक्लेअर स्वरूपातली धाव येते, घोषित स्वरूपातली धाव येते. चार चेंडू आणि 3 धावांची गरज. बघूया आता फुलचंद यादव काय करतायत आपल्या विजयासाठी. इथे मात्र चिंतामणी कुंभार सुद्धा आपण जर पाहिलं तर एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळताना दिसला या मॅच दरम्यान. त्यातल्या त्यात मात्र चौकार सुद्धा आले त्याच्या बॅटमधून. चिंतामणी जर वैयक्तिक स्कोर जर पाहिला तर सध्या चिंतामणीची धावसंख्याही आपण जाणून घेऊया. मला वाटतं चिंतामणी 10 चेंडूत 11 धावांवरती बॅटिंग करतोय. हा 27 धावांचा पाठलाग करत असताना बॅटर आउट. कारण या 2 बॉलवरती खूप काही निर्भर आहे. आपण जर पाहिलं तर जर या 2 बॉलमध्ये डॉट बॉल हाताळले फुलचंदने तर त्याची टीम मात्र जिंकू शकेल ही मॅच. आणि 2 धावा बनवायचे आहेत या 2 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा मात्र या वेळेला मला वाटतं चौकार आलाय आणि महादेव वॉरियर्स हा संघ या मॅच मध्ये मात्र विजेता ठरलाय. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम महादेव वॉरियर्स अँड व्हेरी हार्ड लक फुलचंद यादव, समयमाई चॅम्पियन.